तर बघा, निर्देशक भूमितीमध्ये महत्वाची सूत्रे एकूण 6 सूत्र आहेत. पहिलं आहे अंतरात, तर काय वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. x2 x1 y2 y1 काय दोन बिंदूचे निर्देशक आहे. ठीक आहे. त्यानंतर विभाजनाचं सूत्र, विभाजन म्हणजे काय की रेषा आहे ए आणि बी, एम बिंदू या रेषेला कसं विभाजित करतो त्या बिंदूचं आपल्याला सूत्र लिहायचं. एम चे निर्देशक जे असतात ते एक्स वाय एक्स काढण्यासाठी mx2 प्लस mx1 छेद m अधिक आहे, y साठी my2 प्लस my1 छेद m अधिक n. m आणि n काय ते आपण गणित शिकताना तुम्हाला कळेल. मध्यबिंदू एक रेषा आहे, रेषा बिंदू आहे ए आणि बी, त्याचा मध्यबिंदू जर m असेल तर एक वापरायचं आहे. ए चे निर्देशक x1 y1, b चे x2 y2. मग x काय असेल x1 प्लस x2 छेद 2, y काय असेल y1 प्लस y2 छेद 2. हा मध्यका संपात बिंदू. मध्यका संपात बिंदू म्हणजे काय त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यका ज्या बिंदूवरती छेदतात त्याला आपण मध्यका संपात बिंदू म्हणतो. x1 x2 x3 y1 y2 y3 काय त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक. 3 बिंदू असतील. आपल्याला काय काढायचं आहे मध्यका संपात बिंदू x. इझी आहे. x1 प्लस x2 प्लस x3 छेद 3 म्हणजे ऍव्हरेज, आणि y1 प्लस y2 प्लस y3 छेद 3 म्हणजे ऍव्हरेज. पुढे चढावते आपण करायला आपल्याला n बरोबर tan थिटा मी तुम्हाला कोण दिला असेल 40 60 50 जे असेल ते नॉर्मली 0 ते 90 दिला असेल 0 45 60 30 9. ठीक आहे. आणि m बरोबर y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1 दोन बिंदू असतील a आणि b म्हणजे याचे निर्देशक आणि याचे निर्देशक. याचा y2 मायनस y1 x2 अशा प्रकारे या प्रकारचे सूत्र आहेत. 6 सूत्र आहेत. 6 सूत्र झाले तर तुम्हाला हे प्रकरण चांगल्या प्रकारे येईल.